जय महाराष्ट्र मित्रांनो. सोशल मीडिया हॅकिंग म्हणजे काय? एक सोप्या सरळ भाषेत सांगायचं म्हणजे काय? आपला जो पर्सनल डेटा आहे त्याला आपण हॅकर आपल्या थ्रू त्या गोष्टी करून घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा आर्थिक फटका बसतो. त्याच गोष्टीला आपण म्हणतो सोशल मीडिया हॅकिंग. रिसेंटली बघितलं असेल, एक पुण्यामध्ये एक घटना झाली. एक IT इंजिनियर आहे, त्याला 2.5 लाखाचा चुना लावून दिला. संभाजीनगरमध्ये 9 लाखाचा चुना एका बिझनेसमॅनला लावले. तर त्याच्यामध्ये काय झालं, एका व्हॉट्सॲपवर ग्रुपमध्ये त्यांनी APK नावाची एक लिंक शेअर केली आणि त्याच्यामध्ये जसं त्यांनी लिंक ती ओपन केली त्याच्यानंतर इमिडिएटली त्याचा जो पर्सनल डेटा आहे त्याच्यावरून कंट्रोल निघून गेला. मित्रांनो, सोशल मीडियाचे काही प्रकार आहेत जे आपल्या मेंटली माइंडसेटशी खेळत असतात. याच्यामध्ये काय असतं, आपण पण थोडं याच्यामध्ये लालची पडलेलो असतो, त्याच्यामुळे हा फटका आपल्याला बसलेला असतो. बेसिकली हॅकर्स काय करतो, एक फिशिंग टाईप असते. फिशिंगमध्ये काय करत असतो, तो आपल्याला काही मेल्स पाठवत असतो किंवा काही लिंक्स तो आपल्याला व्हॉट्सअप थ्रू सेंड करत असतो आणि त्या लिंक ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो पर्सनल डेटा आहे तर तो त्याचा कंट्रोल घेऊन टाकतो. आणि एक जी दुसरी टाईप आहे ती मालवेअर असते. मालवेअर म्हणजे काय, काही फ्री गेम्स असतील, काही क्रिकेटचे ॲप असतील, जसं आपण ड्रीम 11 म्हणतो, तर या टाईपचे काही ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे भेटतील अशी काही लालच दाखवून आपल्याला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लावतात. तिसरा टाईप असतो, त्याच्यामध्ये काय असतात, एक पासवर्ड असतो, पासवर्ड मॅचिंग त्याला आपण म्हणतो. पासवर्ड मॅचिंग मध्ये काय असतं, आपण जनरली जे आपण पासवर्ड असतात ते एक तर डेट ऑफ बर्थवरून असतील किंवा कोणाच्या नावावरून असतील किंवा आपले एक तुम्ही जर युनिट डिजिट बघितले 1 2 3 7 8 9 पर्यंत असं असतात. चौथी गोष्ट असते, तुम्ही जर बघितलं असेल, एक असती आपली डीप फेक म्हणतो आपण त्याला, किंवा आपलं प्रोफाईल जो आहे आपल्या नावाने लॉग आउट करून टाकायचं आणि नवीन प्रोफाईल क्रिएट करायचं आणि जेणेकरून आपले जे नातेवाईक असतील किंवा फ्रेंड सर्कल असेल त्यांना पाठवून ती लिंक तो काय करत असतो, त्यांना डिमांड करत असतो पैशाची, थोडं इमोशनल ब्लॅकमेल करणार त्या केसमध्ये आणि त्यांच्याकडून तो पैसा उलगडत असतो. आणि अजून एक टाईप असते, एक दुसरी असते नेटवर्क हॅकिंग. त्याच्यामध्ये काय असतं, सपोज एखाद्या कॅफेमध्ये आपण बसलोय आणि तिथे सपोज आपण वायफाय त्या कॅफे सोबत कनेक्ट केलं तर तो नेटवर्क आपला हॅक करून घेतो आणि त्याच्या थ्रू आपला जो डिव्हाइस आहे त्याचं पूर्ण कनेक्टिव्हिटी त्याला भेटून जाते आणि तो ऑपरेट करायला लागतो. आणि आपल्याला VPN खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपला जो डेटा आहे तो सेफ राहतो या केसमध्ये. तर याच्यापासून आपल्याला जर सावध राहायचं असेल तर काही प्रिकॉशनरी गोष्टी आपल्याला करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सेटिंगमध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे ऍक्टिव्ह आहे की नाही ते बघायचंय. आपल्या व्हॉट्सअप असतील किंवा इंस्टाग्राम असतील, ज्यांचे पण तुम्हाला अननोन मेसेजेस येत असतील किंवा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, अशापासून तुम्हाला सावध राहायचं. त्याला ओपन नाही करायचं, त्याला इमिडिएटली तुम्हाला ब्लॉक करायचं.